कल्याण कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे। 2009 मध्ये वसंत डावखरे यांच्या बदनामी प्रकरणी आज कल्याण न्यायालयामध्ये उद्धव ठाकरे व्हीसी द्वारे सुनावणीसाठी उपस्थित राहिले होते। यावेळेला व्हीसी द्वारे त्यांनी आपलं म्हणणं मांडलं। या प्रकरणामध्ये काही तथ्य नाही असं उद्धव ठाकरे यांनी न्यायालयाला सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। या प्रकरणी उद्धव ठाकरेंना न्यायाधीशांनी 30 ते 35 प्रश्न विचारल्याची माहिती वकिलांनी दिली आहे। न्यायाधीश संतोष आगे यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली। दरम्यान उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे व्हीसी द्वारे सुनावणीसाठी हजर राहू शकतात। त्याचबरोबर आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर हे प्रत्यक्षामध्ये न्यायालयात सुनावणीसाठी उपस्थित राहणार आहेत। आज सन्माननीय उद्धव साहेब ज्यावेळेस त्यांची 313 ची साक्ष नोंदवत होते त्यावेळेस त्यांनी अत्यंत स्पष्टपणे आणि ठामपणे सांगितलं की ज्या पद्धतीने साक्षी नोंदवले गेलेले आहेत किंवा ज्या पद्धतीने केस केली गेली त्यांच्या विरोधामध्ये ती खोटी आहे आणि त्यांना त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आलंय। साहेब जे आहे ते व्हीसी वरती हजर झाले। आज व्हीसी वर त्यांना 313 रेकॉर्ड झालं। सदरचं केस प्रकरण त्यांच्याविषयी 2009 साली जे लोकसभा निवडणुका झाल्या त्या संदर्भाची प्रतिसिडी प्रकरण होतं। त्या संदर्भातली ही केस प्रकरण आहे। उद्धवजी ठाकरे साहेबांच्या केस प्रकरणात ते प्रश्न विचारण्यात आले। हे प्रश्न सदरची केस खोटी आहे तो खोट्या आशयाच्या केसमध्ये त्यांना अडकवलेला आहे अशा प्रकारे त्यांनी उत्तरं दिलेली आहेत। 30 ते 32 प्रश्न त्यांना साधारणतः विचारण्यात आलेले आहेत।